ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून घेतलेली दुचाकी अवघ्या काही दिवसात बंद पडली। कंपनीला वारंवार तक्रार देऊनही ग्राहकांकडे दुर्लक्ष। तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पेट्रोलच्या किमती आवाक्याबाहेर जात असल्याने सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देऊन चालना देण्याचं धोरण अवलंबलं जात आहे। परंतु सरकारच्या या धोरणांना ओला कंपनीकडून हरताळ फासला जात आहे। सोलापूर शहरातून जहागीरदार यांनी खरेदी केलेली इलेक्ट्रिक दुचाकी अवघ्या काही दिवसात बंद पडली। ती काही केल्याने पुन्हा सुरूच झाली नाही। कंपनीकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्रस्त ग्राहक जहागीरदार यांनी निषेध नोंदवला। ओला कंपनीच्या या दुचाकी फसव्या असल्याने त्या घेऊ नयेत असं आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केलंय। नाव आहे आशिष आणि मी परचेस केलं होतं ओला S1 X प्लस आणि परचेस करून सर मी परचेस केलेलं आहे 30 डिसेंबर 2023ला परचेस केलेलं आहे आणि एक 8 ते 10 दिवस मी यूज केलं गाडी। तर 8 ते 10 दिवस यूज केलं आहे, पण गाडी चालता अचानकच बंद पडली। सिस्टीम अपडेट म्हणून आलं तर मी काय केलं, सर्व्हिस सेंटरला घेऊन गेलो। गाडी घेऊन गेल्यानंतर त्यांना म्हणले 1 ते 2 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। तर मी त्यांना दाखवलं की 2 दिवसात होऊन जाईल। तर मी 2 ते 3 दिवस जाऊन त्यांना भेटलं की आता तर बाबा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही। तर म्हणले मोटरचा प्रॉब्लेम आहे, असं तसं उद्या होईल परवा होईल असं टाळाटाळ करत तर त्यांनी मला आजची डेट आहे, आज डेट आहे 29, आसपास 17 दिवस झाले गाडी सर्व्हिस सेंटरमध्येच आहे, अजून त्याचं काही रिस्पॉन्स आलेला नाही।